स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। एसटी कामगार संघटनेकडून आज राज्यभरात आंदोलन। विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचं नाव निश्चित। शिमगा उत्सवाचा उत्साह शिगेला, चाकरमानी गावात दाखल होण्यास सुरुवात। टीम इंडियाची थेट फायनलमध्ये धडक। राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत रोटरी स्कूलच्या सर्वेश दामलेला सुवर्ण पदक। सविस्तर वृत्त। एसटी कामगार संघटनेकडून आज राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे। एसटी कामगारांच्या आर्थिक प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कामगार संघटना आक्रमक झाली असून त्यांनी राज्यभरात आंदोलन करण्याचा पवित्रा घेतलाय। मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयावर आज दुपारी एसटी कामगार निदर्शनं करणार असल्याची माहिती मिळाली। आपल्या प्रलंबित आर्थिक आणि इतर मागण्यांसाठी एसटी कामगार संघटना राज्यभरात आंदोलन करताना दिसणार आहे। तर कामगारांची उरलेली थकबाकी त्वरित मिळावी, महागाई भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा टक्का या मुद्द्यांवरून कामगारांनी आज आक्रमक भूमिका घेतली। पूर्वीप्रमाणेच 5 रुपयांच्या फरकानं सुधारित एसटीच्या प्रवासाची भाडेवाढ लागू करण्यात यावी अशी मागणी देखील कामगार संघटनेनं केली आहे। शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात यावी या मागणीचं पत्र आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आलं। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचं नाव निश्चित करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पुढील 2.5 वर्ष विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी केली, तर काँग्रेसने 5 वर्षासाठी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा केलाय। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे। या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे आदी नेते उपस्थित होते। गेले काही दिवस सातत्याने एक प्रश्न विचारला जात होता की विरोधी पक्षनेते पदावरती दावा तुम्ही सांगणार आहात की नाही। आज शिवसेनेने विरोधी पक्षनेते पदावरती दावा केलेला आहे आणि साहजिकच आहे, काँग्रेस असो राष्ट्रवादी असो, महाविकास आघाडी म्हणून या पुढची वाटचाल जी आहे ती आम्ही एकत्र करणार आहोत। इतर सुद्धा ज्या काही गोष्टी आहेत त्याही बद्दल आमची चर्चा सुरू देखील आहे आणि यापुढे सुद्धा चर्चा करून आम्ही एकत्रित निर्णय यापुढे घेत राहू। पण आज मात्र आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी माननीय भास्करराव जाधव यांच्या नावाची मागणी केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की लोकशाही मूल्यांचं पालन करून लवकरात लवकर याचा निर्णय होईल आणि येत्या बजेट पूर्वी, कारण बजेटमध्ये विरोधी पक्षनेते पद किंवा विरोधी पक्षनेता असायला पाहिजे जो जनतेच्या वतीने काही बोलू शकेल। तर आम्ही अपेक्षा अशी करतोय की मुख्यमंत्री ज्याप्रमाणे स्वच्छ कारभार करतायत, भ्रष्टाचार एक असेल, आता त्यांनी काल परवा सांगितलेलं आहे की कोणी जरी गुंड असला, आता केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड काढली गेली, तर स्वतः मुख्यमंत्री बोललेत की कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला दया माया क्षमा दाखवली जाणार नाही। तर त्याच पद्धतीने त्याच नीतीला जागून याही बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय होईल अशी आम्हाला आशा आहे। फाल्गुन शुद्ध पंचमी म्हणजे फाग पंचमी या दिवशी कोकणातील महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या शिमगा उत्सवाला सुरुवात होते। सर्वत्र ढोल ताशांच्या गजरामध्ये शेवर आणून तिची पूजा करून फाग पंचमीपासून 9 दिवस 9 होळ्या पेटवल्या जातात। त्यानंतर 10व्या दिवशी मोठा होम पेटवला जातो, त्याला हुताशनी पौर्णिमा म्हणतात। पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी प्रत्येक गावामध्ये देवीच्या सहाणा भरल्या जातात। देवीची रूपं सजवून पालख्या निघतात। सहाणेवर पालखी गेली की देवीला नारळ दिला जातो आणि गारहाणं घातलं जातं। या दिवशी प्रत्येक गावाला जत्रेचं स्वरूप प्राप्त होतं। यानंतर पुढचे 5 दिवस देव प्रत्येकाच्या घरी जातो। सडा, सारवण, रांगोळ्या काढून देवाचं स्वागत केलं जातं, देवीची ओटी भरली जाते। देव दाराशी येणार म्हणून सर्व चाकरमानी आपापल्या गावी शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी येतात। रंगपंचमीला रंगांची उधळण करून रंगपंचमी खेळून संध्याकाळी होमावर जाऊन देवीचं शिंपण केलं जातं। गावोगावी देवीच्या पालख्या नाचवल्या जातात।
प्रत्येक गावच्या वेगवेगळ्या परंपरेनुसार शिमगा साजरा केला जातो। यामध्ये आबालवृद्ध मोठ्या आनंदाने सहभागी होतात। अशा पद्धतीनं कोकणातला शिमगा मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा केला जातो। काल कोटेश्वर मंदिर जामगे तसेच खेमबाबा मंदिर एकविरा नगर येथे पहिली होळी लावण्यात आली। रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम गाजवला। दुबईतल्या उपांत्य सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सनी पराभव केला। भारताच्या या विजयात फलंदाज आणि गोलंदाजांनी आपला ठसा उमटवलाय। भारताकडून विजयी लक्ष्याच्या पाठलागात विराट कोहलीनं मोलाची भूमिका बजावली। त्यानं श्रेयस अय्यरच्या साथीनं 91 धावांची, अक्षर पटेलच्या साथीनं 44 धावांची आणि लोकेश राहुलच्या साक्षीनं 47 धावांची भागीदारी रचून भारताला विजयाच्या दिशेनं नेलं। विराट कोहलीने 84, श्रेयस अय्यरनं 45, अक्षरनं 27 धावांची आणि राहुलने 42 नाबाद धावांची खेळी उभारली। भारताकडून शमीने 3 तर वरुण चक्रवर्ती आणि डावखुरा स्पिनर रवींद्र जडेजानं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या। ऑस्ट्रेलियाचा डाव 49.3 षटकात 264 वर आटपला। रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी सूरज स्पोर्ट्स अकॅडमी आणि नूतन बुद्धिबळ मंडळ यांच्या वतीनं आयोजित 21वी रॅपिड चेस टूर्नामेंट 2025 ही राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा सांगली येथे संपन्न झाली। यामध्ये रोटरी स्कूलच्या सर्वेश श्रीकांत दामले इयत्ता 8वी यानं 13वा क्रमांक पटकावून उज्ज्वल यश मिळवलंय। बुद्धिबळ स्पर्धेकरता राज्यभरातून अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते। यामध्ये 16 वर्षाखालील वयोगटात रोटरी स्कूलचा विद्यार्थी सर्वेश दामले याने प्रतिस्पर्धकांशी चुरशीची लढत देत 13वा क्रमांक मिळवलाय आणि आपलं आणि आपल्या शाळेचं नाव उंचावलंय। त्याच्या या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्याला सुवर्ण पदक, रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। सर्वेश दामले हा पूर्व प्राथमिक विभागापासून रोटरी स्कूलमध्ये शिकत असून त्याला बुद्धिबळ खेळाची विशेष आवड आहे। त्यानं यापूर्वी तालुका, जिल्हा, राज्य स्तरावर झालेल्या विविध बुद्धिबळ स्पर्धेमध्ये पदके पटकावून यश मिळवलंय। सर्वेशनं राज्यस्तरीय स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होतंय। सर्वेश दामले याला बुद्धिबळ प्रशिक्षक विनायक माने आणि कल्पेश सकपाळ यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी सर्वेशचं अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। पवित्र रमजान महिना आणि शिमगोत्सवाच्या तमाम भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अल्लाउद्दीन इशामुद्दीन ममतुले, लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय सहचिटणीस, शोषणमुक्त भ्रष्टाचार विरहित समाज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अशासकीय सदस्य, उपाध्यक्ष जनरल महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र राज्य अशासकीय सदस्य, रत्नागिरी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद समिती, राष्ट्रीय कामगार संघटना कोकण विभाग उपाध्यक्ष, सदस्य खेड तालुका पोलीस शांतता समिती, संपर्क कार्यालय मुक्काम पोस्ट वाकवली, श्री गणेश नगर तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी, संपर्क क्रमांक 8010592085 9049600678। तिथीप्रमाणे 17 मार्च 2025 रोजी शिवजयंती साजरी होत असताना प्रवीण नंदकुमार देशमुख लिखित शिवशंभू शौर्य गाथा एक महानाट्य आणि शिवजयंती या कार्यक्रमाची रूपरेषा व्यक्त करण्यासाठी प्रवीण नंदकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत एक पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी येत्या तिथीप्रमाणे शिवजयंतीला शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था हेमनगर संस्थापक अध्यक्ष राजाभाई केळी यांच्याकडून अलिबाग तालुक्यातील हेमनगर येथे शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक वाजत गाजत ढोल ताशे आणि मर्दानी खेळ आदी कार्यक्रमाने निघणार असल्याची माहिती देण्यात आली। विशेष म्हणजे आपलं महानाट्य हे मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्राने तो प्रयोग पाहिला।
सगळ्या जिल्ह्यांमधनं तालुक्यांमधनं या प्रयोगाला सर्व प्रेक्षक आले होते, शिवप्रेमी आले होते. त्यामुळं हा प्रयोग एकाच वेळी आपण रेकॉर्ड केले की संपूर्ण महाराष्ट्राने एकाच वेळी हा प्रयोग आपला पाहिलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये 200 कलाकार असणार आहेत. तसेच आता एवढं मोठं महानाट्य करायचं म्हटलं तर त्याच्याच बरोबर त्याची सामग्री, ऐतिहासिक सामग्री देखील तेवढीच मोठी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या ज्या तोफा आहेत त्या प्रत्यक्ष रिअलमध्ये बार करणाऱ्या आहेत. तोफा असतील, संपूर्ण सामग्री असेल, तर त्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या. सुवर्ण सिंहासन आलं, बाकी ऐतिहासिक सामग्री आली, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके असणार आहेत नाटकामध्ये. आणि महानाट्यातले प्रसंग जे आहेत त्या अनुक्रमाने मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीला गणेश वंदना असेल, नंतर अल्लाउद्दीन खिल्जीचे देवगिरीवरील आक्रमण, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व त्यानंतर पालना, रायरेश्वर मंदिरातील स्वराज्य स्थापनेची शपथ, तोरणागडावरील लढाई, त्यानंतर रांजेगावच्या बाबाजी पाटलाचा न्यायनिवाडा, सुप्यावरील छापा व मोहिते मामांची अटक, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म, त्यानंतर महाराजांच्या आरमाराची स्थापना, जे की आज मी प्रामुख्याने याचा उल्लेख केला की आपला आजूबाजूचा परिसर हा समुद्र किनाऱ्यांनी वेढलेला आहे आणि या ठिकाणी सक्षम अशा आरमाराची स्थापना छत्रपतींनी केली. मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 6,991 लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी 3,000 रुपये वर्ग करण्यात आले आहेत, अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली आहे. वय वर्ष 65 आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं दैनंदिन जीवन सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोपरत्परे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचं मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत एकूण 21,082 इतके पात्र अर्ज प्राप्त झाले. शासनाकडून 6,991 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 3,000 रुपये रक्कम वर्ग करण्यात आली. उर्वरित 14,091 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 3,000 रुपये वर्ग करण्याची कार्यवाही शासन स्तरावर चालू आहे. लाभ दिलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा झाल्यानंतर आधार लिंक असणाऱ्या मोबाईल क्रमांकावर सदर अर्जदारास बँकेमार्फत SMS द्वारा संदेश प्राप्त होईल. संबंधितांनी याची नोंद घ्यावी असंही म्हटलंय. मंत्री उदय सामंत यांना सिंधुदुर्ग, पुणे आणि मुंबई उपनगरची पक्षानं जबाबदारी दिली आहे, तर मंत्री योगेश दादा कदम यांना जालनाचे संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारी एकनाथ शिंदे, मुख्य नेता शिवसेना, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी पक्षवाढीसाठी दिली आहे. शिवसेनेच्या कार्यालयातून ही नियुक्ती करण्यात आली असून यात म्हटलंय, खालील नमूद शिवसेना पक्षाच्या सन्माननीय मंत्री महोदयांना शिवसेना पक्षवाढीसाठी खाली नमूद केलेल्या जिल्ह्यांची संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात येते. गुलाबराव पाटील परभणी बुलढाणा, उदय सामंत मुंबई उपनगर पुणे सिंधुदुर्ग, शंभूराजे देसाई सांगली नगर, संजय राठोड नागपूर चंद्रपूर अमरावती, दादाजी भुसे धुळे नंदुरबार, प्रताप सरनाईक पालघर सोलापूर, भरतशेठ गोगावले हिंगोली वाशिम, संजय शिरसाट बीड नांदेड, प्रकाश आबिटकर अकोला लातूर, आशिष जयस्वाल भंडारा गोंदिया, योगेश कदम जालना अशा प्रकारे जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी संचलित ज्ञानदीप कॉलेज ऑफ फार्मसी खेड येथील विद्यार्थिनी साक्षी होळकर आणि सिद्धी पंडेरे यांना 2 मार्च रोजी कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी कृष्णा विश्वविद्यापीठ कराड येथे झालेल्या राष्ट्रीय परिसंवादात वैज्ञानिक पोस्टर प्रेझेंटेशन विभागात प्रथम पुरस्कार मिळालाय. महाविद्यालयाकडून रेणू घोरपडे, मानसी भंडारे, जय चव्हाण, आकांक्षा बडदे, साक्षी होळकर आणि सिद्धी पंधेरे यांनी संशोधन सादर केली. सदर संशोधनासाठी महाविद्यालयातील फार्मास्युटिकल विभागामधील डॉक्टर विपुल संसारे आणि शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं. ज्ञानदीप कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य सुजित नगरे यांनी विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. या परिसंवादात राज्यातून विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला होता. संस्था अध्यक्ष अरविंदजी तोडकरी, उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी, सेक्रेटरी माधव पेठे, जनसंपर्क अधिकारी दीपक लढा,
गव्हर्निंग काउन्सिल अध्यक्ष अनिल शिवदे, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष रुपल पाटणे, संस्थापक सदस्य प्रकाश गुजराती आणि इतर सन्माननीय संस्था सदस्यांनी यांचं विशेष कौतुक केलंय। तालुक्यातील बोरगर येथे 30 डिसेंबर 2023 रोजी स्मशानभूमीत देवदेवस्की करून परिसरातील लोकांच्या मनात दहशत आणि भीती निर्माण करण्याचा प्रकार तपासाअधीन असतानाच बोरगर गावात देवस्कीच्या प्रकारानं पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बोरगर येथील रानडुकराचे शिकारी प्रकरणातील माहिती देणाऱ्यांविरुद्ध, साक्षी देणाऱ्यांविरुद्ध आणि पेपरला बातम्या देणाऱ्यांविरुद्ध नारळ विधी आणि मंत्र उच्चाराद्वारे देवदेवस्की केल्याचा प्रकार घडलाय। असा प्रकार करून लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यात येते। समाजात देवदेवस्की बाबत अजून देखील गैरसमज असल्यामुळे लोक देवदेवस्कीच्या प्रकाराला आजही घाबरतात। याबाबत पोलिसांनी अशा प्रवृत्तीच्या लोकांवर वेळीच कारवाई केली नाही तर बीड, मस्साजोगा सारखी प्रवृत्ती जिल्ह्यात वाढून गुन्हेगार गुन्हे करत बिंदास फिरतील अशी भीती नागरिकांमधून व्यक्त करण्यात येते। दिनांक 20/2 रोजी वनरक्षक खवटी यांच्याकडील गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस ठाणे खेड, वन विभाग दापोली यांच्या संयुक्त कारवाईत बोरगर येथील अजित नारायण कदम आणि आकाश बाळकृष्ण पवार या दोघांवर रानडुक्कर शिकारीबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकारचे गुन्हे अनेक जण पूर्वीपासून करत आहेत। यात मोठं रॅकेट कार्यरत असून मुंबई ठाणे पर्यंतचे लोक यामध्ये सहभागी आहेत। तसेच यात अनेक जण बुवाबाजी, भोंदूगिरी आणि चेटूक करणारे असून मागे बोरगर येथे घडलेल्या देवदेवस्कीच्या अघोरी प्रकारात देखील यांचा हात आहे। पाण्याच्या पाईपलाईनचे पाईप चोरी, पाण्याचे पंप चोरी अशातही या लोकांचा हात असल्याचा ग्रामस्थांना संशय आहे। त्यामुळे यांच्या विरोधात कोणी बोलायला अथवा पुरावा द्यायला गेलं की त्या व्यक्तीवर दबाव आणला जातो अथवा देवदेवस्की करून भीती दाखवली जाते। तसेच आता शिमग्याला अनेक जण यांचे साथीदार येणार असून शिमग्यात विरोधात जाणाऱ्यांना शोधून काढून राडा करणार अशी या लोकांची अंतर्गत चर्चा चालू आहे। त्यामुळे शिमग्यात 2 गटात मोठा वाद होण्याची शक्यता असून बीड, मस्साजोग सारखी परिस्थिती होण्याचा धोका आहे। बोरगर गावात तणावपूर्ण शांतता असल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या गोष्टीत लक्ष टाकून शिकाऱ्यांचं रॅकेट देवदेवस्की करणारे भोंदू बाबा यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते। माणिकराव कोकाटे यांना सर्वात मोठा दिलासा मिळालाय। त्यांच्या शिक्षेला स्थगिती देऊन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयानं दिलासा दिला आहे। त्यामुळे त्यांची आमदारकी शाबूत राहणार आहे। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी।